जास्त टेन्शन घ्यायला पाहिजे ना. अरे हे बघ, एक खारफुटीचे जंगल छान. ओय, मला खाली दिसतच नाही. मला लागली पिंक जंगल येतात बघ. बापरे किती येते बाबू. हॅलो, खूप दिवसांनी एक व्लॉग करते. बघ इकडे माझा नवीन व्लॉग. एक छान असा लोकेशनला आम्ही आलो आहोत, नवी मुंबई, बेलापूर NRI कॉम्प्लेक्सच्या समोर. आणि आम्ही आत्ता चाललो आहोत फ्लेमिंगो बघायला. सो स्टे ट्यून. थँक्यू. वाव, हे बघ दिसायला स्टार्ट झालेले आहेत आम्हाला फ्लेमिंगोज. वो समोर बघा पिंक जंगल. इथे पण आहेत. वा, चल ना तू. भारी ना. इथे समोरच्यांना बघ कॅमेराज घेऊन गच्चीवर बसले तरी किती दिसतील. मला पण जायचं त्या गच्चीवर. लँड करतात किती गोड. मी फक्त 50-100 पाहिले होते नाशिकला. नाशिकला कमी आहेत. आम्हाला फ्लेमिंगो दिसायला सुरुवात झालेली आहे अशा तऱ्हेने. वाव, इकडे फ्लेमिंगोज आहेत. आता आम्ही अजून पुढे चाललोय. ये सरप्राईज. नवी मुंबई खाडीलगतच्या पाणथळ जागांवर दरवर्षी प्रामुख्याने हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच नोव्हेंबर ते मे महिन्यादरम्यान हजारो फ्लेमिंगो पक्षी येथे स्थलांतर करतात. फ्लेमिंगो म्हणजेच याचे मराठीतील नाव रोहित असे आहे. आवाज बघ ना. Here I am. Flamingos, flamingo. मी खरं कॅमेरा आणायला विसरले, पण नेत्रसुख घेऊ आता. काय सुंदर आहे हे. तुम्ही नक्की विजिट करा. ये ना. किंवा वरतून लँड होत आहेत, अजून येत आहेत बघ मायग्रेट होऊन. आत्ता आमच्या मागे जवळजवळ 1,00,000 फ्लेमिंगो असतील आणि मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी यावे आणि विजिट करावे. फारच सुंदर एक्सपिरियन्स आहे. मीही पहिल्यांदा आले. लवकर या. हे सुंदर गुलाबी पक्षी प्रामुख्याने शैवाल आणि छोटे खेकडे खात असल्यामुळे त्यांच्या पिसांवर हा फिकट गुलाबी रंग येतो. काय करतायत ते? अगं ते त्यांचं हे चाललंय. करू दे. आता तुला एवढं दिसणार नाही, तुला नंतर दिसतील. ते ना असे बघ, असे 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 उलटे सोलटे. आवाज कसा येतो त्यांचा. ये जो सुख आहे ना, काय सांगू या सुखाबद्दल. फारच सुंदर आहे. वाव, हे बघ लँड होत आहेत. ओ माय गॉड, ये कितने ऊपर से आ रहे. वाव, ये बाबा. दलदलीचा प्रदेश आणि कांदळवनाच्या पट्ट्यात अन्न आणि निवाऱ्यासाठी स्थलांतर करून येतात. नवी मुंबई लगतचे नेरूळ आणि उरण ह्या पट्ट्यातील पाणथळ जागा फ्लेमिंगो आणि इतर 200हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर आहे. हे पक्षी पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे भेट देतात. मात्र वाढते प्रदूषण आणि कांदळवनांची होणारी कत्तल यामुळे या परिसराच्या संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाली आहे. हा संपूर्ण परिसर फ्लेमिंगोंच्या अधिवासासाठी ओळखला जातो. म्हणून हा परिसर राज्य सरकारने अधिकृत फ्लेमिंगोंचे अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. धन्यवाद. हा सगळा आवाज त्यांचा आहे, फ्लेमिंगोंचा. वाव यार, कितीही बघा कंटाळाच येत नाही. एवढे सुंदर छान शांत बसलेले आहेत. काही खात आहे, काही झोपलेत. आता येता पण आहे ना. तर मित्रमैत्रिणींनो, अशा तऱ्हेने आमचे 1,00,000 फ्लेमिंगो बघून झालेले आहे. ये सो
पुढील ब्लॉगसाठी स्टे ट्यून. थँक्यू.